कोणतीही वस्तू किती काळ थांबू शकते किंवा एखादी गोष्ट किती उत्तमरित्या कार्य करते भौतिकदृष्ट्या हे फक्त त्या वस्तूच्या भूमितीवर अवलंबून आहे. तर मग एखाद्या इमारतीची भूमिती प्रभाव टाकू शकते का? हो, नक्कीच. तुम्ही पाहिलं असेलच, वृक्षवेली, प्राणी ज्या प्रकारच्या वातावरणात ते राहतात ते फार महत्वाचं ठरतं. सद्गुरू, मी माझ्या आर्किटेक्चरच्या शिक्षकांकडून हे शिकलो की आर्किटेक्चर हे केवळ पर्यावरण समतोल राखण्याबद्दल नाही, तर त्यात राहणाऱ्या लोकांचं आयुष्य समृद्ध करण्याबद्दल पण आहे. तर आर्किटेक्चरचा एक विद्यार्थी म्हणून मला हे जाणून घ्यायचं आहे की एखाद्या वास्तूची रचना त्यात राहणाऱ्या लोकांचं आयुष्य स्वस्थ आणि समृद्ध करू शकते का? हे पहा, जर तुम्ही भौतिक जगाकडे लक्ष दिलं, मग ते तुमचं शरीर असो, एक गवताचं पातळ किंवा आपली पृथ्वी, जे काही, तुम्ही पाहाल भौतिक जग हे केवळ भूमितीवर आधारित आणि अवलंबून आहे, नाही का? एक उदाहरण आपण बघू. हे साधारणतः 3 वर्षांपूर्वी घडलं. मी आमच्या योग केंद्रात फेरफटाका मारत होतो. सामान्यतः लोक म्हणतात ते उत्तमरित्या निर्माण केलं गेलंय, त्याची रचना अद्वितीय आणि आगळी वेगळी आहे असं म्हणतात. तर मी असं सहज चालत जात होतो, त्यातल्या वेगवेगळ्या रचना तपशीलवार बघत, आणि मग मी पाहिलं अशा ठिकाणी जिथं रोज पुष्कळ लोक येतात, तिथे एका झाडाची फांदी ती एका विशिष्ट स्थितीत होती. मी पाहिलं आणि म्हटलं, कृपा करून ही फांदी छाटून टाका. मी त्याबद्दल त्यांना काही स्पष्टीकरण दिलं नाही. मी फक्त म्हटलं छाटून टाका आणि निघून गेलो. आणि मग दुसऱ्या दिवशी मी देशाबाहेर निघालो होतो, म्हणजे अंदाजे 1.5 महिना आश्रमात असणार नव्हतो. आणि मग 2-3 आठवड्यानंतर त्यांनी मला एक दिलगिरी व्यक्त करत एक पत्र लिहिलं. सद्गुरू, तुम्ही आम्हाला झाडाची ती फांदी छाटायला सांगितली, पण आम्हाला वाटलं सद्गुरू कशाला एक झाडाची फांदी छाटायला सांगतील, जेव्हा मी नेहमी म्हणते की खरोखर गरज असल्याशिवाय कशाची काटछाट करायला नको. म्हणून ती कापली नाही. पण पाऊस आणि वाऱ्याने ती फांदी तुटून खाली पडली. सुदैवानं तिथं कुणीही नव्हतं. There were no people, जर तिथे लोक असली असती तर अनर्थ घडला असता. you know. आम्हाला खरोखर खेद आहे सद्गुरू, पण तुम्ही ती का छाटायला सांगितली हे आम्हाला माहित नव्हतं. हे पहा, कोणतीही वस्तू किती काळ थांबू शकते किंवा एखादी गोष्ट किती उत्तमरित्या कार्य करते भौतिकदृष्ट्या हे फक्त त्या वस्तूच्या भूमितीवर अवलंबून आहे. मी म्हणतोय अगदी तुमचं शरीर सुद्धा. तुम्ही कसं बसता यावरून तुमच्या शरीरातले अंग किती काळ उत्तमरित्या कार्यक्षम राहतील हे ठरतं. तुम्ही कसे उभे राहता, कसे बसता. आज धावपटू आणि इतर क्रीडापटू, तुम्हाला माहिती आहे, आसन दुरुस्ती एक प्रचंड मोठं विज्ञान झालेलं आहे. यासाठी यंत्र निर्माण केली गेली आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे स्कॅनिंग मशीन्स त्यांच्याजवळ आहेत, ज्या हे सांगू शकतात की तुमचा पाठीचा कणा कसा आहे, तुमच्या बरगड्या कशा आहेत, तुम्ही जर असं केलं तर तुमचं पोट कुठे आहे, तुमचा लिव्हर कुठे आहे, ह्या सगळ्या गोष्टी. कारण जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने धावायला लागला तर तुमच्या शरीराला हानी पोचवाल. आता हे मोठ्या प्रमाणात क्रीडा क्षेत्रात आलेलं आहे. योगात मात्र नेहमीच यावर भर दिला जातो. संपूर्ण योग प्रणाली तुमची शारीरिक भूमिती विश्वाच्या भूमितीशी तालात आणण्याबद्दल आहे, जेणेकरून तुम्ही कमीत कमी घर्षणानं इथं कार्य करू शकाल. जर मी म्हटलं, मला वाटतं इथं मेकॅनिकल इंजिनियर्स आहेत, हो ना? जर तुम्ही म्हटलं की एखादं यंत्र उत्तमरित्या घडवलं गेलंय, खरं पाहता तुम्ही म्हणताय त्याची भूमिती उत्तमरित्या तालबद्ध आहे. भौमितिक दृष्ट्या तालात नसणे म्हणजे पुष्कळ घर्षण, हो ना? म्हणजे हे तुमच्या शरीराच्या बाबतीतही लागू आहे, आणि हे विश्वातल्या प्रत्येक आकार, रूप आणि गोष्टीलाही लागू आहे जे विश्वात कार्यरत आहे. ते भौमितिक दृष्ट्या तालत असलं पाहिजे, नाहीतर त्यात पुष्कळ व्यत्यय निर्माण होतो. तर मग एखाद्या इमारतीची भूमिती प्रभाव टाकू शकते का? हो, नक्कीच. विशेष करून जर तुम्ही जास्त संवेदनशील असाल तर याचा प्रभाव जास्तच दिसून येतो. प्रत्येकावर हे प्रभाव टाकतं, पण बहुतेक लोकांना हे कळून येत नाही. त्यांना त्यांच्याच बाबतीत काही समजत नाही. त्यांना फक्त याचे परिणाम कळतात. मला बरं वाटत नाही एवढंच त्यांना कळतं, पण त्यांना का बरं वाटत नाही हे त्यांना समजत नाही. लोकांच्या हे लक्षातच येत नाही. पण तुमच्या भोवताली ज्या काही वेगवेगळ्या आकाराच्या गोष्टी आहेत त्यांचा एक निश्चित प्रभाव पडतो तुमच्यावर. कारण तुम्ही सुद्धा एक भौतिक साकार रूप आहात, आणि हे साकार रूप कसं आहे, ते कसं आहे, हे कसं आहे, ह्या सर्वांचा एक निश्चित भौमितिक प्रभाव पडतो. जर तुम्ही, मला खात्री आहे तुम्ही हे अनुभवलं असेल, खास करून मुलींना हे जरा जास्तच जाणवतं. जर त्या एका इमारतीत गेल्या, त्या म्हणतील मला हे आवडत नाही अकारणपणे. You know, it's always, जेव्हा पुरुष, स्त्री, पती, पत्नी जेव्हा घर खरेदी करायला जातात, पती सगळ्या जाहिराती पत्रक चालतो आणि म्हणतो हे छान आहे, हे छान आहे, याची किंमत वाजवी आहे, हे सुंदर आहे. आणि पत्नी आत प्रवेश करताना म्हणते मला हे पसंत नाही. का? मला नाही पसंत, असंच. कारण तिला छान वाटत नाही, एवढंच तिला माहिती आहे. पण छान का वाटत नाही हे तिला माहित नाही.
कोणता आकार तिला अस्वस्थ करतो हे तिला माहित नाही, पण तिला इतकं माहिती आहे की हे घर तिला छान वाटत नाहीये. तर आकार आणि रूप तुमच्यावर प्रचंड प्रमाणात प्रभाव टाकत असतात, जर तुम्ही त्याकडे पुरेसे लक्ष दिलं तर. तुम्ही दक्षिण भारतातले आहात ना, केरळ राज्यातले. तुम्ही दक्षिण भारतीय मंदिरं पाहिली पाहिजेत. भौमितिक दृष्ट्या ती अतिशय विलक्षणरित्या आकृतीबद्ध आहेत. आजची लेझर मोजमाप करणारी उपकरणं घेऊन तपासून बघा, ती तंतोतंत आकृतीबद्ध आहेत. ह्या इमारतीत काटकोन किती अचूक आहेत, पण मला माहिती आहे ते अचूक नाही आहेत. आणि त्यातले आकार आणि रूप कशी आहेत याने सुद्धा फरक पडतो. ह्या गोष्टी त्यांनी अगदी सूक्ष्म पातळीवर तपासून पाहिल्या जेव्हा त्याने प्राचीन मंदिरं बांधली, विशेष करून दक्षिण भारतात. उत्तर भारतातली मंदिरं ही विशेषतः विटांनी बांधलेली मंदिरं आहेत. ती एका वेगळ्या पद्धतीने उभारली गेली. असं वाटतं जणू ती घाईघाईत बांधली गेली. You know? मी हे असं म्हणतोय कारण मला वाटतं उत्तर भारतानं पुष्कळ परकीय आक्रमणे झेलली, प्राचीन मंदिरं उद्ध्वस्त केली गेली आणि नवीन मंदिरं घाईत बांधली गेली. जेव्हा त्यांना शक्य असे तेव्हा लगेच ते मंदिर उभारत असत. पण दक्षिणेत अतिशय तपशीलवार एका ठराविक पद्धतीनं मंदिरं निर्माण केली गेली. तुम्ही हे अनुभवू शकता. माझ्यावर विश्वास ठेवायची गरज नाही. तुम्ही जाऊन तिथं सहज बसा, तुम्हाला तिथं एक वेगळीच अनुभूती होईल. त्या जागेचा तुमच्यावर निश्चित प्रभाव पडतो. म्हणून आमची घरं या प्रकारे निर्माण केली गेली पाहिजेत. आपली कार्यालय अशी असली पाहिजेत, कारण हे फार महत्वाचं आहे. तुम्ही पाहिलं असेलच, वृक्षवेली, प्राणी असं सर्व काही ज्या प्रकारच्या वातावरणात ते राहतात ते फार महत्वाचं ठरतं, नाहीतर ते बहरू फुलू शकणार नाहीत, नाही का? आणि हेच माणसांच्या बाबतीत सुद्धा लागू पडतं. कसं बसं करून जगून एक दिवस तुम्हाला मरून जायचंय, तर मग तुम्हाला हवं तिथं तुम्ही राहू शकता. But if you want to thrive, पण जर तुम्हाला खरोखर बहरून फुलून जायचं असेल तर हे फार महत्वाचं आहे की तुम्ही राहत असलेली जागा कशी आहे. यामागे एक विस्तृत विज्ञान आहे. याला सामान्यतः आगमशास्त्र असं म्हणतात. लोक म्हणतात हे मंदिर उभारणीचं विज्ञान आहे. हे मंदिर उभारणीचं विज्ञान नव्हे. खरं पाहता हे मानवी वसाहत या प्रकारे बांधली जायला हवी होती. बहुतेक लोकांमध्ये या प्रकारचे निवासस्थान बांधण्याची कुवत नव्हती, म्हणून त्यांनी फक्त मंदिर उभारण्यासाठी हे विज्ञान वापरलं, कारण यासाठी पुष्कळ वेळ आणि काळजी घ्यावी लागते. तर हे कारण आहे की तुम्ही हे समजावून घ्यायला हवं. फक्त दक्षिण भारतात खबरदारी घेतली जाते, उत्तर भारतात आता हे पाळलं जात नाही. जर तुम्ही मंदिरात गेलात, तुम्ही तिथे प्रार्थना करण्याची गरज नाही, देवाला विनवणी करण्याची गरज नाही. तुम्ही तिथं काही वेळ फक्त बसायला हवं. you just have to sit there for some time. तुम्हाला सांगितलं गेलं का तुम्ही तिथे बसायला हवं? पण आज लोक काय करतायत, ते फक्त बसून जमिनीला स्पर्श करून उठून निघून जातात. हा त्यामागचा हेतू नाही. ते क्षेत्र अतिशय काळजीपूर्वकपणे निर्माण केलं गेलंय. तुम्ही तिथं बसून ते अनुभवलं पाहिजे. तुमच्या शरीर यंत्रणेला त्याचा उपयोग करून घ्यायला मोकळीक दिली पाहिजे, कारण ही सुद्धा एक भूमिती आहे. योगाची संपूर्ण प्रणाली फक्त एवढीच आहे. हठयोग हा सतत तुमची भूमिती सुसंगत करण्याबद्दल आहे, जेणेकरून अगदी सहजपणे तुम्ही ह्या जगात वावरू शकाल. जर तुमची भूमिती चुकीची असेल तर पावलोपावली तुम्ही अडकून पडाल. You'll get tangled up. तर वास्तुशास्त्र आज भारतात थोड्याफार गोष्टी वगळता, Except a few. दुर्दैवानं आपण एक प्रकारच्या नक्कल करणाऱ्या मानसिकतेत अडकलो आहोत. जे काही पाश्चात्य देशात केलं जाते त्याचीच आपण इथं नक्कल करतोय. इथलं हवामान, इथलं तापमान अशा गोष्टी हिशेबात न घेता आपली वेशभूषा सुद्धा बहुतांशी त्यांच्यासारखी झाली आहे. जर तुम्ही IIT मधून बाहेर गेलात तर तू कदाचित तुमच्यापैकी बहुतेक जण कोट, सूट, बूट घालून वावरणार आणि सोबत टायचा गळफा सुद्धा. 40 डिग्री तापमानात जॅकेट कसं घालावं? How to wear a jacket? काही दिवसांपूर्वी काही महत्वाच्या CEOंशी मी भेटलो. मी त्यांना म्हटलं, हे पहा, तुमच्या बोर्ड मीटिंग्समध्ये हे सक्तीचे आहे. पुष्कळ कंपन्यांमध्ये अधिकाऱ्यांनी टाय, कोट, सूट, बूट घातलंच पाहिजे. मी म्हटलं, एका CEO कडून लोकांची अपेक्षा असते की तो शहाणपणाच्या गोष्टी करेल. No, we must. आपण हे समजावून घ्यायला हवं. एक मोठी कंपनी म्हणजे लोकांनी त्यांचा स्वतःचा पैसा त्यात गुंतवलाय, त्यांची बचत, त्यांची मेहनतीची कमाई दुसऱ्याच्या हाती सुपूर्द केली आणि त्यांची अपेक्षा असते की हा CEO शहाणपणाच्या गोष्टी करेल. पण हा माणूस एक जाडजूड जॅकेट घालतो आणि 40 डिग्री तापमानात टाय घालतो, तर मला नाही वाटत हा माणूस शहाणपणाच्या गोष्टी करेल. तर वास्तुशास्त्र फक्त इमारतीबाबतच नाही, आपली अवघी बसण्याची आणि उठण्याची पद्धत, फर्निचर, आपली वेशभूषा सुद्धा एक प्रकारचं वास्तुशास्त्र आहे. आपण त्यांना वेगवेगळी नावं दिली असतील, आपण त्यांना डिझाईन, फॅशन म्हणत असो, पण खरं पाहता ते आकार आणि रूप याबद्दलच आहे. म्हणून हे फार महत्वाचं आहे. आता वेळ आली आहे, कारण गेल्या 51 वर्षात 1950 नंतर ही IIT स्थापन झाल्यापासून आपण एक प्रकारे फक्त उदरनिर्वाहातच अडकून पडलो होतो. Desperately trying to
देशात लोकांना कसंबसं जगण्याची तरतूद करून देत होतो. पण आज आपण जगण्याचा एक चांगला स्तर गाठलाय. प्रत्येक नागरिकाला अजून हे प्राप्त झालेलं नाही, तरी बरेच लोक चांगल्या स्थितीत आहेत. तर हीच वेळ आहे, आपण जगण्याचे उच्च सुसंस्कृत मार्ग शोधले पाहिजेत. आणि ते काही महागडे असलेच पाहिजेत असं नाही. And it's not always expensive. It is not. आपण असं काहीतरी अद्भुत निर्माण करू शकतो. तुम्ही येऊन आमचं ईशा योग केंद्र बघितलं पाहिजे. आपण अशा इमारती निर्माण केल्या आहेत. हे पहा, आता मी तुम्हाला एक सोपी गोष्ट सांगतोय. आता हे सपाट छत आहे. हे बाहेरचं छत ए फ्रेम आहे का? ठीक आहे, ए फ्रेम. तर आता सध्या हे छत आणि गुरुत्वाकर्षण यांच्यात निरंतर संघर्ष चालू आहे. चाललाय ना? तुम्हाला तो दिसत नाही, पण तो सतत चाललेलाच असतो. त्यात टेन्शन असतं. आणि तुम्हाला काय वाटतं, एके दिवशी यात कोण जिंकणार आहे? ही इमारत की गुरुत्वाकर्षण? हो, गुरुत्वाकर्षण जिंकणार. म्हणून ईशा योग केंद्रात आम्ही अशा वास्तू निर्माण केल्या ज्या उभ्या आहेत त्यातल्या बांधकामात वापरलेल्या साहित्यामुळे नव्हे, तर केवळ त्यातल्या सूत्रबद्ध भूमितीमुळे. म्हणजे खरं पाहता गुरुत्वाकर्षण त्यांना एकत्र धरून ठेवत आहे. गुरुत्वाकर्षण त्यांना खाली खेचत नाहीये. तुम्ही येऊन ह्या वास्तू पाहायला हवं. त्या अतिशय विलक्षण अद्भुत आहेत. ह्या एका गोष्टीचा आम्हाला फार अभिमान वाटतो, ज्या आम्ही निर्माण केल्या. ह्या वास्तू अशा प्रकारे रचल्या गेल्या आहेत की त्या कमीत कमी 3 ते 5,000 वर्ष टिकतील. कारण त्यात असं कोणतंच बांधकाम साहित्य नाही जे खालावत जाईल. त्यात स्टील नाही, सिमेंट नाही, कॉन्क्रीट नाही. त्यात फक्त भाजलेल्या विटा आहेत. हे पहा, जरी तुम्ही मोहेंजोदरो किंवा हरप्पाची संस्कृती पाहिली किंवा इतर कुठली प्राचीन संस्कृती, त्यात तुम्ही काय पाहता? भाजलेला चिखल. आणि ही एकच गोष्ट टिकून राहिली आहे. आमच्या वास्तूंमध्ये आहेत फक्त भाजलेल्या विटा आणि चुनखडी, ज्या त्या वास्तूला धरून ठेवत आहेत. त्यात वापरलेलं साहित्य नव्हे, त्यातली भौमितिक सूत्रबद्धता त्यांना स्थिर धरून ठेवतीये. हो, भूकंप विज्ञानाच्या दृष्टीने तो भाग संवेदनशील आहे, म्हणून पाया घालताना आम्ही त्यात वाळूचा मोठा थर वापरला. म्हणून So it takes small shock. छोटे मोठे भूकंपाचे धक्के त्या वास्तू सहन करू शकतात. जर एक मोठा भूकंप झाला आणि जमिनीत भेग पडली तरच त्या पडतील, नाही तर त्यांना काहीही होणार नाही.